शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज राज्याच्या वातावरणात बदल होऊन खूप मोठा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. ते अपडेट पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्येच सोडू नका आणि लाईक करा, कमेंट करा. आज राज्याच्या वातावरणात मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या वातावरणात खूप मोठा बदल घडून येत आहे. वेगाने बदल घडून येत आहे. मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन थांबला आहे. आज राज्याच्या सांगली, सातारा, रत्नागिरी, दापोली, पुणे, मुंबई, अहमदनगर या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकमध्येही हलका पाऊस होऊ शकतो. तसेच मालेगावमध्ये सुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, अहमदनगर, बीड या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच अकलूज, सोलापूर या पट्ट्यामध्ये मुसळधार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. लातूर, नांदेड, लोणार या मराठवाड्याच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. अमरावती या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. कापशी, काकेर या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज राज्याच्या वातावरणात स्थानिक बदल होऊन मान्सूनपूर्व पाऊस मुसळधार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अकलूज आणि सोलापूर परिसरामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. पंढरपूर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इंदापूर या ठिकाणी सुद्धा, बीड, केज या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. शेतकरी मित्रांनो कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.